मिरज तालुक्यात आरगेत शेतजमिनीवरून संघर्ष उफाळला, दोघे गंभीर जखमी. मिरज ग्रामीण पोलीस तपासाच्या आरग येथे शेतजमिनीच्या रस्त्यावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी उसळली आहे. लोखंडी रॉड, काठ्या आणि थेट डोक्यावर घाव या हिंसक वादात 2 जण गंभीर जखमी झाले असून एका 4 चाकी वाहनाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मिरज तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरातील रहिवासी शंकर शिवाजी भोसले आणि जयसिंगपूर येथे राहणारे पृथ्वीराज सदाशिव गिणेकर या दोघांची आरग परिसरात एकमेकांलगत शेतजमीन आहे. या दोन्ही जमिनीमधून जाणाऱ्या एका रस्त्यावरून गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये तीव्र वाद धुमसत होता. वादग्रस्त रस्त्याची अधिकृत मोजणी पोलीस बंदोबस्तात होणार होते, मात्र ती होण्यापूर्वीच मोठा वाद झाला. पृथ्वीराज किणेकर आपल्या शेतात गेले असता शंकर भोसले यांच्याशी पुन्हा शाब्दिक चकमक उडाली आणि क्षणात शब्दाचे रूपांतर रक्तरंजित हाणामारीत झाले. शंकर भोसले आणि थेट किणेकर यांच्या 4 चाकी वाहनावर हल्ला करत त्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. एवढ्यावरच न थांबता पृथ्वीराज किणेकर यांच्या डोक्यात काठीने सनसनीत घाव घातला. वाद मिटवण्यासाठी पुढे आलेल्या किणेकर यांच्या मेहुण्या साक्षी प्रकाश कुलकर्णी यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. दोन्ही जखमी सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे आरग रेल्वे स्टेशन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. मिरज ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.